आणायचं म्हणजे बाई असे बारीक येस सूचना आहे, जर पाण्याने भरलेली बाटली तुम्ही गडावर सोबत सांभाळू शकता, मग रिकामी झालेली पाण्याची बॉटल सुद्धा आपण गडावरनं खाली नेऊ शकतो. एक अर्थ आहे, इकडे तिकडे कुठेच नको पाहू, तिथे खरा स्वर्ग आहे. स्वर्गात आल्यासारखं वाटतं, जणू एक धर्तीवरचा स्वर्ग. शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या फॅमिलीचे मी स्वागत करतो. माझं नाव आहे सुरेश आखाडे. मी येणाऱ्या शिवभक्तांना गडाचं मार्गदर्शन करतो. पहिल्यांदा रायगड तुम्ही पाहिला असेल नसेल, वेळेत तुम्हाला महत्वाची ठिकाणं सांगून त्याची मी माहिती देणार आहे. बघा, या गडाला चारी बाजूनी डोंगरांच्या रांगाने वेढलाय, त्याला सह्याद्री म्हणतात. कोणतीही सह्याद्रीची पर्वत रांग ह्या रायगडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडली गेलेली नाहीये. हा एक स्वतंत्र किल्ला आहे. या गडाचं पहिलं नाव रायरी होतं, जुनं नाव. महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं किल्ला जिंकला आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला. हा किल्ला बांधण्यासाठी मराठ्यांना 14 वर्ष लागली. या गडावरचा परिसर 100 एकर. ही मराठ्यांची दुसरी राजधानी. पहिली राजधानी राजगड. हा किल्ला पुण्यात आहे. बघा, या गडाला समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून 1300 फुटावर जमीन तळापासून. ही मागची बाजू किल्ल्याच्या समोरच्या बाजूला पायऱ्या आहेत. 1375 2350 पायऱ्यात गडावर येण्यासाठी. त्या पायऱ्या चढायला 2 ते 2.5 तास लागतात. बघा, या गडाचे इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर. त्या हिरोजीने 14 वर्षामध्ये इथे 350 वास्तू, 84 पाण्याच्या टाक्या आणि 11 तलाव गडावर बांधलेत. आता एक पाण्याची बाटली आणताना तुम्ही एवढ्या भागामध्ये थकला नाही. त्या काळात एवढी मोठी दगडं गडावर आणून हा किल्ला बांधला कसा? दगडं काही खालून आणलेली नाही आहेत, दगडं गडावरच काढली. कारण गडावर त्या काळामध्ये मोठमोठ्या विहिरी, तलाव, टाक्या खोदल्या आणि त्याच्यामधून निघाला दगड. त्याचा वापर या ठिकाणी किल्ला बांधायला केला. त्याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारले. तलावातून दगडं काढले आणि या गडाची कामं केली. आता आपण मागच्या साईडला असल्यामुळे ही रायगडाची पूर्व बाजू आहे, ही पश्चिम आहे. असा किल्ला 3 किलोमीटर आहे. ही गडाची दक्षिण आहे आणि ही किल्ल्याची उत्तर आहे. बघा आता छोटा एक गेट दिसतो तुम्हाला. या गेटला प्रामुख्याने मेना गेट म्हणतात, मेना दरवाजा. आता ऐतिहासिक पुराणांनुसार मला सांगतात, महाराजांच्या राण्या त्या काळात मेनामध्ये म्हणजे डोली लग्नात वापरतात, डोलीमध्ये बसून सूर्यास्त पाहायला बाहेर पडायच्या. तो हा मेना गेट आहे. बघा, आता आपण जाणार आतमध्ये, पण गडावरती जात असताना कुठे घाण कचरा आपल्याकडनं होऊ नये. कारण इतिहास जपणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. पण आजही रायगडाला विचारावं असं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता, सांग रे रायगडा माझा राजा कसा बोलत होता, कसा चालत होता. तर त्यांच्या पाऊल खुणा या ठिकाणी जिवंत आहेत, म्हणजे आठवणी. आता आपण या मेना गेट मधून आतमध्ये राण्यांचे महाल बघायला आतमध्ये जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकोरणाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई होतं. अशा 8 राण्यांपैकी गडावर महाराजांच्या सोबत 6 राण्या राहायच्या. ते एका राणीचं घर आहे. बघा, तुम्ही ज्या जोत्यावर उभा हे राणीचं हॉल आहे, ते मागचं बेडरूम आहे. ही घरं त्या काळी 2 मजली होती. घरांवर सागाचं माळवण आणि मातीची कौलं, कुंभार खापरनळ्या म्हणतात, ही कौलं होती. मग याच्यावर गेलं असणारं छप्पर गेलं कुठे? तर 18व्या शतकामध्ये रायगडावर इंग्रज आले आणि यांनी भयानक तोफेचा मारा केला. रायगड पूर्ण जाळला होता. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा किल्ला पूर्वी 10 ते 11 दिवस जळत होता. मग 8 राण्या महाराजांना, गडावर तर 6 खोल्या आहेत. मग उरलेल्या 2 राण्यांचं काय झालं? तर रायगडावर येण्याआधी एका राणीचा मृत्यू झाला होता, ज्या राणीचं नाव सईबाई, संभाजीराजांची आई. महाराज गडावर आले, मग त्यांची आई म्हणजे राजमाता जिजाऊ त्या रायगडाच्या पायथ्याला राहायच्या. सासूबाईंची सेवा करायला एक राणी खाली राहायच्या, जिचं नाव पुतळाबाई. मग गडावर किती राहतील लोक? 6. त्यांच्या इथे 6 खोल्या आहेत. हे हॉल, बेडरूम आणि ह्या बाजूच्या ज्या भिंती आहेत ना, ह्या भिंती इतक्याच उंच असतील, दिसतं ना त्याला, वरती राऊंड आहे. पण ह्या भिंती कशासाठी होत्या? हे घराचं आहे ऑल कंपाऊंड.
वारा आणि पाऊस खूप असतो. तर या वाऱ्याच्या मारामुळे या भिंती आदळत होत्या वाऱ्यांवर, वारा त्याच्यावर आदळायचं आणि आतल्या घरांना सुरक्षा प्राप्त होती. आलं का? त्यासाठी ऑल कंपाऊंड आहे ते. संध्याकाळी 5 वाजता हे दरवाजे बंद करायचे. मग जर एका राणीला दुसरीच्या महालाकडे जायचे तर आतून इंटरकनेक्ट रस्ता आहे. मागे बघा 2 दरवाजे आहेत. डावीकडच्या दरवाजातून बाहेर गेलो तर 400 वर्षापूर्वीचं दगडी टॉयलेट आहे त्या काळात. लोक म्हणतात इंडियन टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला. मुळीच चुकीचं आहे. ते जेव्हा भारतात आले त्यांनी पाहिलं, त्यावर स्टडी केलं, त्याचंच मॉडिफाय करून ते आपल्याला. आणि हे बघा या घराच्या वरच्या मजल्यावरनं उतरणारा जो पाण्याचा निचरा होता तो काय याच्या आता हे तर भिंती पॅक आहे. मग पाणी कसं जाणार? तर पाणी जाण्यासाठी पूर्वीच्या पद्धतीचे ड्रेनेज वगैरे दिसले का तुम्हाला? हां, तर शौचालय बघून या तुम्ही तिकडे मागे आणि मग आपण पुढे जाऊ. बघण्यासारखं ते टॉयलेट आहे दगडाचं. ओके शतक 500-600 वर्ष उभेच आहे. म्हणजे ताकद काय होती त्या माणसाची, इच्छाशक्ती काय असेल त्यावेळेसची, हे सगळं या दगडातून दर्शवते. की दगडासारखा माणूस होता म्हणून स्वराज्य उभं झालं. बरोबर ना? काढा फोटो काढा. इंडियन टॉयलेट हे खाली जाऊ तिकडे. 50 वर्ष दिलं होतं. 50 वर्ष महाराजांनी केलं का? त्यातली काही वर्ष बालपणात गेलेत, 20 वर्ष बालपणात गेले, उरले 30 वर्ष. उरलेल्या 30 वर्षामध्ये त्याने 300हून अधिक किल्ले जिंकले आणि 48 किल्ले बांधले का? पण त्यांच्या कुठल्याही किल्ल्यावर गेल्यानंतर तिथे कुठे तुम्ही असे आलिशान महाल पाहिले का? नाही. तुम्ही हैदराबादच्या निजामशाहीच्या किल्ल्यात जावा, विजापूरच्या गोलकोंड्यात जावा, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जावा. तिथे गेल्यानंतर तिथला गाईड सांगत असतो की या ठिकाणी या बादशाहाने रंगमहाल बांधले आणि त्या महालात त्याने बायका नाचवल्या. पण आपल्या महाराजाने 348 किल्ल्याच्या ताकदीवर या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या. ती खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. पण आज येणारा लाखो शिवभक्त आल्याला इथली माती म्हणून गंध कपायला होतं. वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं की माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरी, चारीधाम, काशी यात्रा कराव्या. त्या तर कराच, पण ज्यांच्यामुळे आज जी देवालय सुरक्षित राहिली, आया बहिणींच्या कपाळी कुंकू लाभलं, त्या राजाची रायगड वारी सुद्धा एकदा करावी. बरोबर आहे. ते खाली जे वाडे दिसतात बघा, हे वाडे खाली 8 वाडे आहेत. त्याला गडावरचं मंत्रिमंडळ म्हणतात, अष्टप्रधान मंत्रिमंडळ. महाराजांच्या ताब्यात असणारे जे गडकिल्ले आणि गावं यांचा कागदोपत्री कामकाज त्या काही या ऑफिसमध्ये पाहिलं आहे. आताच्या भाषेतलं पार्लमेंट. आणि इकडे त्या कोपऱ्यापर्यंत 6 खोल्या आहेत राण्यांच्या, सेम आहेत. तसं एक पाहिजे त्या महालाच्या समोर ते घरांचे जे जोते आहेत सेम आहे, सगळ्या सेम आहेत. राणी महालाच्या समोर हे जे जोते दिसतात याला दाशी महाल म्हणतात. नोकरानींच्या खोल्या होत्या, तर मागे महाराजांच्या राण्या राहायच्या, समोर त्यांच्या नोकऱ्यांच्या राहायच्या. आता वातावरण स्वच्छ नाहीये, पण गडावर जर वातावरण स्वच्छ असते तर इथून 8 किल्ले दिसतात. हे 8 किल्ले हे कोणते किल्ले? तोरणा, राजगड, प्रतापगड, लिंगाणा, सोनगड, मानगड, सांबारगड आणि मकरंदगड हे किल्ले दिसतात. पलीकडे बघा ही लोखंडाची लाईन लावलेली दिसते का? हेच लाईन मध्ये 3 कोठार आहेत. याला गडावरचं धान्याचं कोठार म्हणतात. कोकणात याला कणगी म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात माहिती? अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी जर गडावर मुबलक असतील तर येणाऱ्या शत्रूला आपण धूळ चारू शकतो. 300 खंडी धान्य ठेवायचे. महाराजांच्या वेळेचं एक कोठार होतं, पण महाराजांच्या नंतर इथे पेशवे आलेत. पेशव्याने याचा वापर काल कोठडी केलाय, अंधार कोठडी पण म्हणतात याला. म्हणजे पेशव्याने किल्ला म्हणून उपयोगात आणला, पण कारभाराची सूत्रे पुण्यातून पाहिली होती. त्यावेळी याच ठिकाणी ते झेल म्हणून या ठिकाणाचा उपयोग केला गेला अशा नोंदी आहेत. त्यावेळी गुन्हेगाराला इथे 7 दिवस ठेवायचे. 7 दिवसानंतर बोरी म्हणजे कोणत्यामध्ये भरायचे. चकमक कडा आहे, या कड्यावरून त्याचा कडेलोट केला जायचा. ते कोठार बघताना खिशावर हात ठेवा, जर मोबाईल वगैरे गेला काढता येणार नाही. बघून घ्या ती 3 कोठार कशी भरपूर डीप आहे. ठेवायचे का? क्लिअर झालं का खोलपर्यंत? हा नाही, आता नाही दिसणार. हो, हा नाही यार, त्याच्यामध्ये बॉटल टाकून काय दाखवायचं आपण?
जाणार राण्या 8 होत्या आणि मुलं किती होते? 2. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. संभाजी राजांच्या आईचं नाव सईबाई आणि राजारामांच्या आईचं नाव सोयराबाई होते. बघा तिथपर्यंत 6 माल्या, 6 मुली होत्या. 6 मुली होत्या. ते कमळाबाई तर तुम्हाला लक्षात आलं का जास्तीत जास्त 2 महाराजांचा उल्लेख सांगितला जातो. 6 तिथे आहेत बघा. तिथे 6वा या महालासमोर हे जोते दिसतात का तुम्हाला इथून वर बघा. ते प्रत्येक राणीच्या महालासमोरची घराची ही पडलेली पडवी आहेत बघा. याला दाशी महाल म्हणतात. कारण मागे महाराजांच्या राण्या राहायच्या आणि समोर त्यांच्या नोकराण्या राहायच्या. सर्वंट कॉटेज म्हणतात याला. राण्यांच्या महालात काम करणारा हा नोकर वर्गाचा खोल्या होत्या. आणि आताचा बाले किल्ला म्हणजे अति महत्वाचं ठिकाण. आता जाऊया महाराजांच्या वाड्याकडे जिथे महाराज राहिले होते ते ठिकाण बघूया. आणि हिवाळ्यात का पाहावा तर किल्ल्यावरनं दिसणारे दृश्य, किल्ल्यावरनं दिसणारं जावळी खोरं आणि किल्ल्यावरनं दिसणारे किल्ले निहाळता येतात. आणि एक निसर्गाचं सौंदर्य बघायचं होतं पावसाळ्यात. या 2 ऋतूमध्ये पाहताना रायगड चांगला वाटतो. तर हे बघा आता हा किल्ल्याच्या तुम्ही जमीन लेवलनं 1300 फुटावर आहे. समुद्र सपाटीपासून 2800 फुटावर उंची आपण. दगडाच्या खालचा जो भूभाग आहे त्या भागाला जावळी खोरं म्हणतात. आणि हे खोरं एवढं घनदाट जंगल काढायला लागलं होतं की त्या काळामध्ये सूर्याची किरणे जमिनीला पोहोचली. म्हणून महाराजाने स्वराज्याची दुसरी राजधानी आपण इथं फिरतो. गडावरचं पवित्र मंदिर मानलं तरी चालेल. हा गेट गणेश दरवाजा, मागे एक आडवी भिंत आहे. त्या खालच्या कोपऱ्यापासून या भिंतीपर्यंत हा पूर्ण पडलेला जो परिसर आहे महाराजांचा राजवाडा. नसेल का महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा. तर आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतो की आल्या आल्या या ठिकाणाची माती सुद्धा कपाळी लावून जातात. इतकी जागा पवित्र आहे. महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालाय. महाराजांचं बालपण पुण्यात गेलंय. महाराजांची पहिली राजधानी असणारा किल्ला राजगड होता. ती दुसरी राजधानी जेव्हा ते रायगडावर राहायला आले तर त्यांचा मुक्काम याच वाड्यामध्ये होता. इथे ते राहत होते. याच महालात महाराजांचा मृत्यू झालाय. शिवरायांच्या मृत्यूची तारीख आहे 3 एप्रिल 1680 रोजी. मृत्यूच्या समयी महाराजांचं वय 50 वर्षाचं होतं. जेव्हा गडावर महाराजांचा मृत्यू झाला आणि इथूनच ही वाऱ्यासारखी बातमी निघाली थेट आग्र्याला जाऊन धडकली. कोणाच्या? औरंग्याच्या दरबारात. औरंग्याला महाराजांच्या मृत्यूची खबर मिळाल्यानंतर तो आनंदित व्हायला पाहिजे ना. तो दुःखी झाला होता. सिंहासनावरून खाली आला, मस्जिदमध्ये गेला, जिरेटोप उतरवलं, नमाज पडू लागला आणि काय म्हणू लागला? ए खुदा तेरे यहाँ जन्नत के दरवाजे खुले रख देना. माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. मरावे पण कीर्ती रूपे उरावे. मेल्यानंतर ज्या दुश्मनाच्या दरबारात ज्यांची स्तुती केली आपल्या महाराजांची, मग लढावं तर छत्रपती शिवरायांसारखं आणि मरावं तर छत्रपती संभाजीराजांसारखं. हे बघा हा आता इथे फुलं वगैरे लावलेत ना. लोकांची गैरसमज होते इथे समाधी पुढे आहे. हे जाग्याची पाठी आहे. जर हा वाडा पडलाय मग लोकांना ह्या चौथऱ्याचा अनुभव कसा हे नेमकं काय होतं त्यासाठी फलक लोक तिथे पुढे लावतात. समाधी वगैरे पुढे आहे त्यांची. आणि हा मधला मोकळा ओरांटा आहे. या घरांच्या वरती उतरणाऱ्या पाण्यासाठी हे जुन्या पद्धतीचे पाण्याची उंची आहे. पण राणी महालात पण बघितलं. हा मागची रूम. या रूमला अंगरक्षकांचे खोल्या किंवा त्यांच्या बसण्याची जागा किंवा महाराजांच्या महालात जे त्यांच्या बरोबर काम करणारे सेवाकरी होते सेवादल त्यांच्याही इथे खोल्या असतील असं जाणकारांचं मत आहे. वाड्याच्या दोन्ही बाजूने अशा भिंती आहेत. त्या भिंतीचे काही दरवाजे बंद केले. याला म्हणतात खेळणी म्हणजे पहारा सह्याद्री होती. कारण इतका जागता पहारा होता की रायगडाला चारी बाजूनी सह्याद्री आहेत. शत्रूला जर किल्ल्यावर लढायला यायचं म्हटलं तर सर्वप्रथम सह्याद्री जिंकावी लागत होती. आणि लढायला यायचं म्हटलं तर निशस्त्र यावं लागत होतं का? अवजड तोफा, हत्ती, हे लढवय्य घोडे हे आणणं सह्याद्रीतून शक्य नव्हतं. म्हणूनच मराठ्यांनी स्वराज्याची दुसरी राजधानी याची इथे फक्त 10 वर्ष मराठ्यांचं राज्य. याच्या अगोदरचं 26 वर्ष राजगडावर. याच्यापेक्षा जास्त काळ मराठ्याने राजधानीचा उपयोग राजगडाचा केलेला होता. पण जसा स्वराज्याचा विस्तार वाढू लागला तशी राजगडी राजधानी आपण म्हणून ही कोकणामध्ये निवडली. पण हा जिंकण्यापूर्वी किल्ला हा मुलूक विजापूरकरांचा होता. विजापूरचे आदिलशाहीचे इथे जे राजे होते सरदार होते. इथला किताब होता त्यांचं नाव चंद्रराव होतं. हा भिवंडी माहिती आहे ना तुम्हाला? ते सावंतवाडी कोकणचा राजा होता चंद्रराव मोरे. तर वरती तर आता
किती मोठे आहेत. हा बरोबर आहे. माती नेण्यासाठी. ओके. एक आणि दोन काय स्तंभ हे जे दोन मिनार बांधलेले आहेत हे ना, मिनार. आज हे दोनच मजल्याचे आहेत. महाराजांच्या काळी हे एकावर काय एक होतं बोलले तुम्ही, हे काय आहे? स्तंभ मिनार कुटुंब. त्याला सप्त मनोरे म्हणतात. मिनार कसं सप्त मिनार. मनोरे म्हटलं तर ते त्या काळात 7 मजली बांधलेले होते. हो. आज ते दोनच मजले आहेत. तो क्रांचीने त्याला आता रिनोव्हेशनला टाकलेलं आहे. तर हे असे आता 2 मजले आहेत. पूर्वी एकावर एक असे 7 मजले होते. त्याला हवा महल म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या त्या काळात संध्याकाळच्या वेळी हवा खाण्यासाठी बसण्याची जागा होती. वेगवेगळ्या डिझाईनचे कापड लावून त्याला सजवलं जायचं. आणि इथेच बघा एवढी एक चौकोनी आकाराची रूम दिसते का आयताकृती बांधलेली. त्या रूमच्या त्या उजवीकडच्या कोपऱ्यातून त्या भिंतीच्या तिथून बघा तो माणूस उतरतो का. आता त्या खोलीमध्ये वट वागळ्यात 11 पायऱ्या खाली गेलं का जमिनीच्या आतमध्ये बांधलेली रूम आहे. त्या खोलीचं नाव खलबतखाना आहे. खलबतखाना म्हणजे गुपित चर्चा करण्याचं ठिकाण. आपण नाही बोलतो की ह्या कानाची बातमी त्या कानाला पोहोचू नये. बरोबर आहे. महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते भैरवनाथ नाईक. असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या आता ते खोली बंद आहे. हा जो लांब पूर्ण महाल होता इथे. आपण वाडा पाहिला, अंगरक्षक खोल्या, इथे त्यांचं सचिवालय होतं. सचिवालय म्हणजे लेखनिक ऑफिस होतं. आले का लक्षात. आणि आता जाणार आपण राज सगळेवरील महाराजांचा राज्याभिषेक झाला ना ते ठिकाण बघा. मोबाईल बघा रे बाबांनो. आता झाला ना 27 तारखेचा राज्याभिषेक होते. त्याचा मंडप आता फोडला जाते. राज्याभिषेक. त्यावेळी लाखो लोक होते. 2 कार्यक्रम झाले. पहिला झाला 6 जूनला आणि दुसरा झाला 27 जूनला. हा 6 जूनला झाला हा तारखेप्रमाणे ओके. आणि 27 जूनला झाला हा तिथीप्रमाणे. तिथीप्रमाणे. तुम्ही लाईव्ह व्हिडिओ वगैरे पाहिला असेल. हो. लाखोच्या संख्येत लोक असतात, हजारो नाही. मुंबईलाही चालतं एवढी इतका भारी नजराना असतो की ते ढोल ताशांची 100 पथ्य असतात. हो. इथून महाराजांची सुवर्ण तुला होते. इथे अभिषेक होतो आणि नंतर इथून पालखी निघते मंदिरात जाण्यासाठी. त्या कार्यक्रमाला बरेचसे लोक असतात. मंदिर इथून पुढे 1 किलोमीटर आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी नतमस्तक झाल्यावर इथे महाराजांचं सिंहासन होतं आणि हा महाराजांचा दरबार आहे. इथे त्या काळात 5000 लोक बसायचे. त्याला म्हणतात दिवाणी आम. आणि या दरबारात एक तुम्हाला ध्वनी चमत्कार सांगतो की त्यावेळी स्पीकर माईक वगैरे होतं का. नाही. आज 50 लोकांच्या समोर माईक वर बोंबलावं लागतं. पूर्वी इथे 6000 लोक बसायचे. महाराज तिथे बसायचे. तिथे जर हळू आवाजात बोललं ना तर शेवट बसलेला कोपऱ्यातल्या व्यक्तीपर्यंत ऐकायला जायचं. याला इको म्हणतात. वाराणसीमधून एक भट आले होते गागा भट्ट. यांच्या हस्ते इथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तारीख होती 6 जून 1674. ते आनंदाचा दैदिप्यमान सोहळा या रायगडाने पाहिला होता. खरोखर तुमचं आमचं भाग्य आज राज सजवून येण्याचं. त्याला किंग कोर्ट म्हणतात. तिथून महाराजांनी कित्येकांना न्याय दिलेले आहेत. तुम्ही इतिहास वाचताना कधी वाचलंय का महाराजांच्या दरबारात कधी स्त्री नाचली का. नाही. नाचवली नाही. त्यांच्या राज्यात परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जायचा. असा चारित्र्य संपन्न राजा यांचं बसण्याचं सिंहासन इथे होतं. दिसते का मूर्ती तुम्हाला. हो. समोरच्या इमारतीकडे बघा. अशी इमारत तुम्ही तिथे पाहिले का. बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा इंडिया गेट. सेम त्याला नगारखाना म्हणतात. त्याची उंची 52 फूट आहे. रुंदी 40 फूट आहे. मध्ये खिडकी आहे. तिथे नगारावादक बसायचे. जसं इथे कार्यक्रम चालायचे तसं तिथे नगारावादन करायचे. महाराजांच्या राज्याभिषेकाला जी लोक गडावर आली ना समोरून आली होती आणि त्या लोकांच्या स्वागतासाठी या गेटच्या समोर 2 हत्ती सजून उभे केले होते. हत्ती. प्रश्न असा आहे की या गडावर 2 पायाचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकत नाही. मग गडावर हत्ती कसे आले. तर अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले
ज्या वेळेस महाराजांनी रायगडाच्या कामाला सुरुवात केली त्या हत्तीची छोटी पिल्ल ही पालखीत घालून किल्ल्यावर आणली, त्याचं पालन पोषण हे रायगडावर ठेवलं. आणि ही संकल्पना जिजाऊ साहेबांची, तर जिजाऊ साहेबांना माहीत होतं 20 वर्षानंतर माझ्या मुलाचा राज्याभिषेक रायगडावर होणार, तेव्हा ती हत्तीची पिल्ल आणली. आलं लक्षामध्ये? चप्पल इथेच थोडा बाजूला दर्शन करूया. फोटो दिसेल. तिथे 5,000 लोक बसायचे. आता या गडबडीमध्ये या पावसामध्ये आपण ते करू शकत नाही. तर उन्हाळी ना त्या सिंहासनाच्या सदरेवरनं जर एक काड्याची पेटी जरी पेटली ना सदरीशी, तर तो शेवटच्या भिंतीवर आवाज लागतो तो, आणि आजही होतो. हो, मी व्हिडिओमध्ये पण बघितलं. आणि ते जे प्रतिध्वनी होतं त्या खडकामुळे होतं असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणून त्या काळामध्ये तो दगड वास्तुकलेप्रमाणे तसाच ठेवून दिलेला आहे. ही दरवाजाची आढळ आहे बघा. आढळ म्हणतो ना दरवाजाला. याच गेटच्या समोर ते हत्ती उभे केले होते. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज हत्तीवर बसलेत, काही पालख्या नव्हत्या. आणि याच रस्त्याने पुढे महादेवाचं मंदिर आहे माहिती ना, या मंदिरात हा अंतर 1 किलोमीटरचा. या रस्त्याने गेलेली मिरवणूक होती, त्या कोणी पाहिली होती? हेनरीने पाहिली होती. त्यावेळी काय रोप्यो हेनरी कोण? हा राजापूर वखारीचा एक अधिकारी होता. राजापूरची वखार त्यावेळी मराठ्यांनी लुटली होती आणि तो इथे व्यापारासाठी सवलत मागायला आलेला होता. पण गडावर त्या हेनरीला येताना 7 तास लागले होते. आणि वर आल्यानंतर इथून दरबारात जाण्यापूर्वीच त्यांनी इथे ते हत्ती पाहिले होते. तेव्हा तो म्हणतो की माझी येताना एवढी गडावर दमछाक झाली, मग हत्ती कशी आणले? तर हत्ती ही संकल्पना पुराणी होती. आणि महाराज नेहमी सकाळी उठले का स्नान करायचे, शुभ कपडे परिधान करायचे, त्यांची ते घोडी तयार असायची, नाव कृष्णा घोडी. आणि महाराज त्या घोडीवर बसून याच रस्त्याने महादेवाला जायचे. जेव्हा रायगडावर अशी एक दुःखाची घटना घडली, महाराजांचा मृत्यू, तेव्हा रायगड एक शोकसभेमध्ये असणार. आणि तेव्हा महाराजांची अंत्ययात्रा सुद्धा याच रस्त्याने गडावरनं त्या जगदीश्वराच्या साक्षीने त्यांना अग्नी दिला, म्हणून याला राजमार्ग म्हणतात. आणि हा जो खांब आहे ना, इथे तिरंगा लावला जातो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि महाराष्ट्र दिन 1 मेला इथे तिरंगा फडकवला जातो. आता जाऊया पाणी, पाऊस आणि वाऱ्याचा संबंध नव्हता. मग राजांवर जे भोग लागायचे जेवणाचं ते सगळ्यापेक्षा वेगळं ठिकाण वेगळं सेपरेट होतं. सेपरेट तयार करायचे. आणि त्यांना ते किचन कुठे असायचं? किचन राजवाड्याच्याच कोपऱ्यावर होते, ते पडलेले आहे पूर्ण. त्याच्याबरोबर वेगवेगळी मतं मांडलेली आहेत लोकांनी. बरोबर आलं का लक्षामध्ये? कोणी म्हणतं जे महाराजांना विष प्रयोग केलं होतं, पण संभाजीराजांना विष प्रयोग झालेला होता. नाही, त्यांना ते आहे हत्या झाली त्यांची ओके. संभाजीराजांची, पण त्यांच्या घरामध्ये प्रयोग झालेले होते शिवाजी राजांच्या नंतर. अण्णाजी पंत आणि सोयराबाईचं ते कारस्थान होतं. 1682 मध्ये 2 वेळा संभाजीराजांना विष प्रयोग झाला. दूध मांजराच्या याच्यातून ते समजलं की पहिले राजा महाराजांना जेवण द्यायचं म्हटलं पहिलं मांजराला. आणि हे करण्याचं काम कुणी केलं? अण्णाजी पंत. त्यावेळी संभाजीराजांनी त्याचा क्रोध घेऊन अण्णाजी पंताला हत्तीच्या पायी दिलं होतं. त्यानंतर संभाजीराजांची हत्या केली ते त्यांचे सख्खे मेहुणे गणोजी आणि कान्होजी यांच्या फितुरीमुळे. आता मी तुम्हाला माहिती देणार आहे. इथून पुढे तुम्हाला दर्शनाला जायचे. इथून सरळ 1 किलोमीटर गेलं का पहिली तिथे समोर बाजारपेठ आहे. तिची लांबी 800 फूट आणि रुंदी 40 फूट आहे. त्या काळातली लोक घोड्यावर बसून व्यापार करायची. ती घोड्याच्या उंचीची बाजारपेठ आहे. आणि तिथून बरोबर 1 किलोमीटर चालत गेलं का लोक देवळाकडे, ते देऊळ तुमच्यापैकी कुणी पाहिलं का? बरोबर 1 किलोमीटर गेल्यानंतर ते मंदिर एका दर्ग्यासारखं बांधलेलं आहे, मशिदीसारखं. ते मशीद नसून महादेवाचं मंदिर आहे गडावरचं. इतकं मजबूत आहे की ते आजही सुरक्षित आणि इस्लामी पद्धतीचं बांधल्यामुळे ते सुरक्षित आहे. त्या मंदिराच्या बाजूला महाराजांची समाधी आहे. बाजूलाच मंदिराच्या शिवरायांच्या मृत्यूनंतर महाराजांना अग्नी दिला. हिंदू धर्मात दफन करतात का अग्नी देतात? अग्नी महाराजांना अग्नी दिला आणि तिथे महाराजांची समाधी आहे. समाधीचा पुनर्शोध घेणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले
त्यांनी महाराजांच्या समाधीचा पुनर्शोध केला आणि समाधी बांधून पूर्ण केली. समाधीच्या बाजूला एक कुत्र्याचं स्मारक आहे, वादग्रस्त विषय. जिल्हा कलेक्टरच्या आदेशानुसार त्या वाघ्याची माहिती देण्यास बंदी आहे, तर इतिहासाशी वाघ्याचा काही जोडलेला पुरावा नाही. आणि समाधी मंदिर फिरून झालं का परत येताना तिथेच मध्ये गेट आहे आणि त्या गेटच्या पायरीवर एक नाव आहे, बांधकाम खात्याच्या प्रमुखाचं नाव आहे. तुम्ही हिस्ट्री वाचले असेल की ज्याने शहाजहानचा ताजमहाल बांधला त्या कलाकाराने अशी कलाकृती पुन्हा तयार करू नये, त्याचे हात तोडले होते. पण ज्याने 14 वर्ष आपलं आयुष्य रायगडासाठी वेचलं त्या हिरोजी इंदुलकरांच्या नावाची पाठी त्या मंदिराच्या पायरीवर आहे. अशी लोक महाराजांना मिळाली ना, पण इतक्या कमी वयामध्ये महाराजांनी सुराज्याचं साम्राज्य केलं. म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो की अंधार पडला पाहताय की दिवा पाहिजे, आणि या महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण देशाला पुन्हा तो जिजाऊंचा शिवबा पाहिजे. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, आणि महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवछत्रपतींना विसरेल त्याला हिजड्याची अवलाद म्हणतात. इथून बाजारपेठ संपली ना का डावीकडनं एक पाऊलवर गेले टकमक टोकाला, माहिती का, कडेलोटाचे. अवघड आहे, आता वारा आहे तिथे, टकमकावर नाही गेला तरी चालतो. मंदिर आणि समाधी फार महत्वाची. आणि पायीवर आलं तर महादरवाजेच्या लेफ्ट बाजूला गडावर आता वातावरण स्वच्छ नाही, तर हिरकणी बुरुज दाखवला असता. पश्चिम साईडला हिरकणी बुरुज आहे, जे हिरकणीची कहाणी तुम्हाला माहिती आहे. कोजागिरीच्या दिवशी हिरा नावाची गवळण दूध घेऊन आली होती. सूर्यास्त झाला, महादरवाजा बंद केला, हिरकणी गडावर अडकली, पण तिचं काही गडावर मन रमेना. का? तिथं तानं बाळ खाली होतं, बाळासाठी जाणं गरजेचं होतं. किल्लेदाराने खाली न सोडल्यामुळे ती हिरकणी रात्रीच्या वेळेस तो रायगडाचा पश्चिम कडा खाली उतरून गेली. तिने शिवरायांना दाखवून दिलं की या गडावरनं जर एक बाई खाली उतरते तर शत्रू खूप सत चढून येऊ शकतो. मग तो पुन्हा कडा तासला, तिथे बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव दिलं. कोणासाठी उतरून गेली? तर इथे माझी माहिती संपवतो, पण जाता जाता एक शेर सांगतो की काशी हुकी कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर ना होते शिवबा सुन्नत सबकी होती. जय हिंद, जय महाराष्ट्र.